कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस. बळीराजाला मोठा दिलासा. खेडमध्ये मुसळधार पावसाचे आगमन. पहिल्याच पावसात गटारे तुडुंब, सांडपाणी आणि कचरा रस्त्यावर. खासदार तटकरे यांच्या जनता दरबारात मनसेची धडक. श्रीवर्धनच्या प्रश्नांवर निवेदन सादर. 9 प्रमुख मागण्यांवर मनसे आक्रमक. आणि 3 रेल्वे स्थानकांचे हस्तांतरण पूर्ण. सिडकोकडून रेल्वे प्रशासनाकडे ताबा. प्रवाशांना मिळणार अधिक सुविधा. पाहुयात सविस्तर वृत्त. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस होत नव्हता. मात्र आज अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण परिसराला दिलासा मिळाला आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडे छत्र्या नसल्याने त्यांची धावपळ झाली, तर काही विद्यार्थ्यांनी एका छत्रीतून 2 ते 3 जणांनी पावसापासून बचाव करत घरी जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दुचाकीस्वारांनाही पावसाचा फटका बसलाय. मात्र अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तसेच या पावसानंतर शेतीच्या कामांना वेग मिळणार असल्याने शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळालाय. लेट पण थेट अशी प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होतीये. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र या पहिल्याच पावसाने शहरातील नागरी सुविधांची पोलखोल केली आहे. शहरातील अनेक ठिकाणी गटारे तुडुंब भरून वाहू लागल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि कचरा थेट रस्त्यावर आला. विशेषतः खेड दापोली मुख्य मार्गावर सांडपाणी वाहू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. याचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. पहिल्याच पावसात गटार व्यवस्था कोलमडल्याने गटार सफाईच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करून ही समस्या सोडवण्याची मागणी केली असून अन्यथा पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी निसर्गाचा एक मनमोहक आविष्कार पाहायला मिळाला. मुंबई गोवा महामार्ग परिसरात रिमझिम पाऊस आणि उन्हाचा खेळ सुरू असतानाच आकाशात सुंदर इंद्रधनुष्य अवतरल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात दिसलेल्या रंगबिरंगी इंद्रधनुष्याने निसर्गप्रेमींना आनंदाची पर्वणी दिली. अनेकांनी हा देखावा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर देखील शेअर केला. सामान्यतः श्रावण महिन्यात इंद्रधनुष्याचे दर्शन घडते, मात्र ऐन जून महिन्यातच निसर्गाचा हा सुंदर आविष्कार पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस आणि ऊन यांचा लपंडाव सुरू असून त्यातून निर्माण झालेल्या वातावरणामुळे हे आकर्षक दृश्य पाहायला मिळालं. निसर्गाने उधळलेल्या रंगोत्सवाने सिंधुदुर्गवासियांची सकाळ अधिकच आनंददायी केली आहे. कोकणवासियांसाठी आणि विशेषतः शेतकरी वर्गासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांच्या समुद्रकिनारी भागात मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी हा पाऊस दिलासादायक ठरतोय. जून महिन्यात आतापर्यंत केवळ 2% पावसाची नोंद झाल्याने शेती कामांवर परिणाम झाला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जून ते 28 जून दरम्यान कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात अतिवृष्टीस पोषक वातावरण निर्माण होत असून दमदार सरींची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान पावसाच्या पुनरागमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्याची आशा व्यक्त केली जाते. आता सर्वांचे लक्ष आगामी काही दिवसातील मान्सूनच्या जोरदार पुनरागमनाकडे लागले आहे. रायगड जिल्ह्यातील तळा परिसरात पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी न लावल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये. भात पेरणी रखडली असून पाण्याच्या समस्याही निर्माण होऊ लागल्यात. याच पार्श्वभूमीवर तळा येथील वरचा मोहल्ल्यातील मुस्लिम बांधवांनी पर्जन्यवृष्टीसाठी विशेष सामुदायिक नमाज अदा केली.
गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर जाऊन कुराण पठण करण्यात आले। तसेच लवकर पाऊस पडावा, पर्जन्यमान चांगले राहावे, संपूर्ण सृष्टीत सुख समाधान नांदावे आणि कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नयेत यासाठी प्रार्थना करण्यात आली। या सामुदायिक नमाजमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। उशिरा पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत वरुण राजाने लवकर कृपा करावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। रोहा अष्टमी नगर परिषदेने पाठवलेल्या पाणीपट्टीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। रोहा नगर परिषद परिसरात शहर प्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले। वाढीव नळपट्टी तात्काळ रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यापूर्वी निवेदन आणि स्मरणपत्र देऊनही प्रशासनाने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान आंदोलनादरम्यान शिवसेना उभाटा गटाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी, सभापती मयूर दिवेकर आणि नगरसेवकांसोबत चर्चा केली। जिल्हाप्रमुख प्रसाद भुईर यांनी पाणीपट्टीबाबत फेरविचार करण्याची मागणी केली आहे। मात्र खर्चाचा विचार करता पाणीपट्टी कमी करणे शक्य नसल्याचे नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी स्पष्ट केले। त्यामुळे हा प्रश्न आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत। रोहा नगर परिषदेने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने 1800 रुपयावरून 2800 रुपये पाणीपट्टी केलेली आहे। आम्ही या निमित्ताने त्यांना निवेदन देखील दिलं होतं। त्याची कोणतीही दखल न घेता प्रशासनाने व येथील राज्यकर्त्यांनी अगदी फार निग्लेक्ट करून या गोष्टी घेतल्या होत्या। त्याच्यामुळे आज शेवटी उपोषणाचा आम्हाला हात्यार उचलायला लागलेला आहे। या निमित्ताने मला त्यांना एवढं सांगायचं की तुम्ही नुसते खर्चाच्या बाबी इथे मांडता आणि सांगता की आम्हाला खर्च आवाक्या बाहेरचा आहे। आमची नगरपालिका एवढी सक्षम नाही आहे की आम्ही तेवढा खर्च बेअर करू शकू। परंतु मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आपण लोकांना भली मोठी आश्वासनं देतो, लोकांना फार मोठ्या आशा आकांक्षा दाखवतो की आमच्याकडे केंद्रात सत्ता आहे, आमच्याकडे राज्यात सत्ता आहे, आमच्याकडे नगरपालिकेची सत्ता दिली की आम्ही तुम्हाला रिलीफ देऊ, आम्ही तुम्हाला सुखसुविधा देऊ। परंतु आज मात्र किंवा खर्चाच्या बाबींवर बोट ठेवलं जातं। माझी त्यांना विनंती आहे की ह्याच्यासाठीच लोकांनी तुम्हाला बसवलं आहे। तुम्ही समस्या सांगू नका लोकांना की आमचा खर्च वाढला आहे, आमचा खर्च वाढतोय, विजेचा खर्च वाढतोय। या सगळ्या गोष्टी तर सर्वसामान्य देखील भोगतोय आणि त्या सर्वसामान्यांच्या डोक्यावर अजून हा खर्चाचा भार टाकू नका। तुम्ही त्याच्यातून काय मार्ग काढणार आहात आणि ह्याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यातून मार्ग देण्याचं काम करा। कोणत्याही समस्या आम्हाला सांगू नका। आणि अशाच प्रकारची आता जी काही चर्चा झाली, विशेषतः उपोषणाला बसलेल्या शिष्टमंडळासोबत या ठिकाणी प्रशासनाच्या सोबत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांसोबत तिथे ज्या नगराध्यक्ष ताई देखील उपस्थित होत्या, त्यासोबत सभापती, त्यासोबत CEO हे देखील उपस्थित होते। त्यांच्यासोबत चर्चा होताना त्यांनी त्यांची बाजू मांडताना हे सांगितलं की पाणीपट्टी वाढवण्याचे कारण की या ठिकाणी पाणी पुरवठा करतानाचा खर्च अवाढव्य वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने करावं लागतं आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं की तुमचा नाईलाज असेल आम्ही समजू शकतो, परंतु एका वेळी एवढी भार करणं हा कुठल्याही नियमात बसत नाही। शेवटी काही तांत्रिक गोष्टी असतात की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दरवाढ होणं अपेक्षितच असतं। परंतु आमची त्यांना हीच विनंती होती की बाबा तुम्ही ती दरवर्षी करा। एकदाच लोकांच्या माथ्यावर 1000 रुपयाची वाढ करण्यापेक्षा ती दरवर्षी करावी अशी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केली आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नाणोरे मोहल्ला परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि धमकीपर्यंत गेल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 जून रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी मशिदीजवळ बसून मोबाईल पाहत असताना पूर्वीच्या वादातून संबंधित तिघांनी त्यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे। त्यानंतर फिर्यादी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। वाद सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या आई आणि पत्नी यांनाही शिवीगाळ व धमकवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून माणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत। मी शबनम इरफान गोटेकर, माझा मुलगा पुलावर बसलेला होता। मस्जिदच्या बाजूला ती 3 मुलं बसलेली होती आणि माझा मुलगा मोबाईलवरती तिथं असा बसलेला होता। ती मुलं येऊन डायरेक्ट काय म्हणतात का आमच्या भावाचं तू नाव कसं दिलंस म्हणून ती धक्काबुक्की लागली। म्हणून मी माझ्या मुलाला तिथं गेली बघायला काय झालं म्हणून।
म्हणून त्याने धक्काबुक्की मारहाण मला पण केली. म्हणून माझी सून पण आली. सून आली म्हणून त्या सुनेला पण त्याने धक्काबुक्की केली आणि तिच्या हाताला रक्त पण आलं, तिच्या बांगड्या पण फुटल्या. म्हणून आम्ही म्हणजे ती गर्भधार पण आहे ती आणि तिला धक्काबुक्की पण केली आणि म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि तक्रार आम्ही केलेली आहे. खेड शहर ते भडगाव येथील ज्ञानदीप विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली आहे. याचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केलाय. रस्त्याचं काम निकृष्ट होत असतानाच त्यांनी प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती, तर त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. अखेरीस पहिल्या पावसात या रस्त्याची झालेली अवस्था याला जबाबदार कोण असा प्रश्न स्वतः मंगेश मोरे विचारतायत. पाहुयात काय म्हणतात. नमस्कार, मी कार्यकर्ते मंगेश मोरे. आज आपण पाठीमागचा ज्ञानदीपकडे जो रोड जाणार आहे तिथे आपण उभे आहोत. आज पहिलाच पाऊस पडला आणि रोड करताना याची मी बाईट बनवलेली की हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे, कारण इथे हॉटमिक्स आणि हायड्रोलिक रोलर फिरवणं गरजेचं होतं नगरपालिकेने, पण तसं काय त्यांनी केलेलं नाही. तेव्हा मी काम थांबवायचा इथं प्रयत्न केलेला, पण आज पहिल्याच पावसात काय ती बघा, ह्या सगळ्या इथे लेवल नाही, काही नाही, त्या गटाराचे चोकअप झालेले आहे घरासमोर आणि हा रस्ता पहिल्याच पाण्यात फुटलेला आहे. इथे शाळेचे विद्यार्थी जातात, त्यांच्या अंगावरती पाणी पण उडतंय आणि हे अशी नगरपालिकेला आम्ही वारंवार निवेदन देऊन विनंती करून की हे काम खरोखर भ्रष्टाचारी काम आहे, कारण सिस्टीम प्रमाणे काम केलेलं नाही. त्याचं हे पहिल्याच पावसात हे उदाहरण आपल्याला दिसलेलं आहे की आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे असं परत त्यांची निवेदन देणार आहे की याच्यावरती कामावरती कारवाई करावी आणि नगरपालिकेला परत एकदा आमची विनंती आहे की हे काम परत करावं, कारण हे सिस्टीम मध्ये खेड शहरातले जेवढे रोड आहेत ते एवढे त्यांच्या इस्टिमेट प्रमाणे हॉटमिक्स आणि हायड्रोलिक रोलर असं फिरवायला पाहिजे होता, पण ह्यांनी तसं काही केलेलं नाही. हे लोकांचाच पैसा वाया जातोय, आपल्याच टॅक्स मधून पैसे जात आहेत, जनतेचा पैसा आहे. ह्याची कुठेतरी हे करून नगरपालिकेने परत हा रोड पूर्वस्थित करावा, लोकांना सुखसोयी द्याव्या ही आमची विनंती. खेड बस स्थानकातील सुलभ शौचालयामध्ये आणि प्रसाधन गृहामध्ये पाणी अभावी मोठी दुर्गंधी पसरली असून महिलांची देखील मोठी गैरसोय होतीये. राज्य परिवहन महामंडळ चालवत असलेल्या सुलभ शौचालयात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दुर्गंधी आणि महिलांची गैरसोय होतीये, ती तात्काळ दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केली आहे. पाहुयात थेट घटनास्थळावरून त्यांनी दाखवलेली वस्तुस्थिती. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे. आज आपण खेड बस स्टँडच्या समोर उभे आहोत. आज महिना झाला इथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने मुतारी आणि टॉयलेट चालू होतं, ते आता कॉन्ट्रॅक्टरकडनं ते काढून घेतलेलं आहे आणि आता इथे सध्या एसटी महामंडळ चालवते आणि एसटी महामंडळ चालवते आहे बोलल्यावरती इथे एकही माणूस साफसफाई करायला नाही. त्याच्या आतमध्ये पाणी नाही. सकाळी 3 वाजल्यापासून पॅसेंजर सुरू होतात किंवा एसटी महामंडळ एसटीतला कोण प्रवासी येतात, महिला वर्ग असो जेंट्स वर्ग असो, त्यांचे खूप हाल होतात. हे आम्ही रोज पाहतोय. 2 दिवसांनी एक ट्रॅक्टर टाकतात आहेत आणि ह्या वेळेला पण आम्ही मागच्या वेळेला 15 ऑगस्टला ह्या 2 वर्षापूर्वी याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो, तेव्हा ही नवीन इमारत थोडीशी डागाडोगी करेल. 2 वर्ष फक्त व्यवस्थित चालली, ती पण व्यवस्थित कसली खराबच होती आणि आता अशी परिस्थिती झाली 15 दिवस की इथं तुम्ही नाक रुमाल तोंडाला घेतल्याशिवाय त्या बाथरूमला तुम्ही जाऊ शकत नाही. तर आमची एवढीच विनंती आहे प्रशासनाला आणि शासनाला, खास करून एसटी महामंडळाला, की त्यांनी व्यवस्थित फिनेल वगैरे टाकून साफसफाई करून रोजचा टँकर टाकून एक माणूस ठेवून रोजची साफसफाई करावी आमची विनंती आहे. खूप महिलांचे हाल होतात. सकाळी 3 वाजल्यापासून इथे पॅसेंजर गडबडीत असतात. आम्हाला सकाळी पण महिला एक बोलली की आम्हाला असं दादा इथे त्रास होतोय, पण आम्ही त्यांची बाईट घेऊ शकलो नाही. पण एवढंच प्रशासनाला आम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर एसटी स्टँडचा जो काय टॉयलेट आणि बाथरूम आहे ते स्वच्छता करावी ही आमची विनंती आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून नवी मुंबईतील तरघर, खारकोपर आणि बामणडोंगरी या 3 रेल्वे स्थानकांचे सिडकोकडून रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत हस्तांतरण करण्यात आले. सन 2008 नंतर या स्थानकांबाबत सिडकोची जबाबदारी संपुष्टात आली होती. त्यामुळे देखभाल, दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याचा थेट परिणाम रेल्वे प्रवाशांवर होत होता. दरम्यान प्रवाशांच्या तक्रारीनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर या स्थानकांच्या हस्तांतरणाला मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. तसेच उर्वरित स्थानकांचेही पुढील 6 महिन्यात रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास, ज्यावेळी नवी मुंबईची निर्मिती झाली तेव्हा रेल्वेची गरज होती आणि सिडकोने या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली. त्यावेळी सिडको आणि रेल्वेमध्ये ॲग्रीमेंट झालं होतं. काही स्टेशनची पूर्णपणे
जबाबदारी सिडकोने घेतली होती. 2008 साली ते जी काही सिडकोची जबाबदारी संपली होती, रेल्वेने ती स्टेशन ताब्यात घेतली नव्हती. त्यानंतर ठाणे वाशी सुरू झालं. त्या पण स्टेशनचं तर ॲग्रीमेंटही झालं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला नवीन कोरी करकरीत असलेली रेल्वे स्टेशन्स सुविधांपासून वंचित होती. खासदार झाल्यानंतर हा प्रश्न जेव्हा हातात घेतला तेव्हा रेल्वे सिडकोकडे बोट दाखवायचं, सिडको रेल्वेकडे बोट दाखवायचं. आणि ॲग्रीमेंट संपल्यामुळे सिडकोची जबाबदारी नव्हती, तरी सुद्धा थातूरमातूर कामं ती करत होते. परंतु चांगल्या पद्धतीची कामं जी इतर स्टेशन ज्या पद्धतीत विकसित होत आहेत त्या पद्धतीत होत नव्हती. पाठपुरावा केला. मी प्रथम अश्विनी वैष्णव यांचे रेल्वे मंत्री यांचा खास करून आभार मानेल. त्यांच्याकडे संसदेत हा विषय मांडला, त्यांच्याकडे सातत्याने बैठका घेतल्या आणि त्याला मूर्त स्वरूप आलेले. 15 मेला आमची अंतिम बैठक झाली. त्यावेळी निर्णय घेण्यात आला की वाशी जी काय हार्बरची जी सर्व स्टेशन्स आहेत, ठाणे असेल, आधीची नवी मुंबईची सर्व स्टेशन, पण ती पनवेलमधली सुद्धा असतील, ती सर्व स्टेशन 6 महिन्याच्या आत रेल्वे ताब्यात घेईल सिडकोकडून. आणि त्याची आज सुरुवात होते. तारघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्टेशन आज सिडकोकडून रेल्वेकडे हँडओव्हर होत आहेत. त्याचं ॲग्रीमेंट या ठिकाणी झालेलं आहे. रेल्वेचे अधिकारी आलेले आहेत, सिडकोचे अधिकारी आलेले आहेत आणि उर्वरित 6 महिन्यांमध्ये पुढील स्टेशनसुद्धा जी काय आहेत ती सुद्धा रेल्वेच्या ताब्यात जाणार आहेत, जेणेकरून रेल्वे ज्या पद्धतीने अत्याधुनिक आता होते आणि रेल्वे त्या स्टेशन्सवर काम करू शकेल, नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकेल. हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित झालेली आहे की स्टेशनची कामं कोणी करायची, प्रवाशाला सुविधा कोणी द्यायच्या. हा बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न आज सुटलेला आहे आणि तो पुढील स्टेशनांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागले. ऑलरेडी अनेक स्टेशन जे आहेत ते रेल्वे बघते, त्यांचं मेंटेनन्स रेल्वेकडे आहे आणि अशातच आता नवीन हे जेव्हा रेल्वे स्टेशन त्यांच्या ताब्यात जातील, कुठेतरी असा प्रश्न उपस्थित होता की मध्य रेल्वे जे आहे किंवा रेल्वे विभाग हे कुठेतरी या स्टेशनचं प्रॉपर मेंटेनन्स आणि सगळं काही बघेल का? यापूर्वी रेल्वेचंच काम आहे रेल्वे स्टेशन मेंटेन करणं. यापूर्वी आता मध्यंतरीच्या काळामध्ये सिडकोने तर पूर्णपणे कामं थांबवली होती आणि प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. परंतु रेल्वे ही स्टेशन्स रेल्वेच्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने रेल्वे हा खूप चांगला विकसित होत आहे. आता सिडकोही काम करत नव्हते आणि रेल्वेही काम करत नव्हते. ॲग्रीमेंट 2008ला संपलेलं आहे. 18 वर्ष ज्या काही असुविधा आहेत नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर त्या आपण पाहिलेल्या आहे. आता रेल्वे त्यांची जबाबदारी ते स्वीकारते. श्रीवर्धन तालुक्यातील प्रलंबित विविध प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत खासदार सुनील तटकरे यांच्या जनता दरबारात धडक दिली. मनसे तालुका अध्यक्ष मृदास तोंडलेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी श्रीवर्धन तालुक्याशी संबंधित 9 प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. खासदार तटकरे यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये परप्रांतीयांचा वाढता प्रश्न, दिघी पोर्टमधील स्थानिकांना रोजगार, जलजीवन मिशनमधील कामांची चौकशी, पर्यटन व्यवसायातील स्थानिकांचा सहभाग, आरोग्य सुविधा, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची गुणवत्ता आणि बॉक्साईट मायनिंग सारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. दरम्यान या मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास लोकप्रतिनिधींना प्रत्येक दौऱ्यात लेखी निवेदन दिले जाईल आणि प्रश्न मार्गी न लागल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड भूमिका मांडली जाईल असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे. श्रीवर्धनमधील स्थानिक प्रश्नांवर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण. Thank you.